आजची रेसिपी आहे अगदी खास. तोंडात टाकताच विरघळणारी, स्वादिष्ट आणि झटपट बनणारी रवा बेसन खोबऱ्याची बर्फी. अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहूया. बर्फी बनवण्यासाठी गॅसवर जाड कढई ठेवली आहे. यात 1 कप बारीक रवा घालून रवा मंद आचेवर सतत हलवत भाजून घ्यायचा. घरातील एका वाटीने किंवा कपने प्रमाण मोजून घ्या. 2-3 मिनिटं रवा भाजला की यात अर्धी वाटी बेसन या रव्यासोबतच भाजून घ्यायचं. सुरुवातीला तूप न टाकता 4-5 मिनिटं रवा बेसन भाजून घ्यायचा, म्हणजे लवकर भाजले जातो. 4-5 मिनिटं झाली, आता यामध्ये अर्धा कप तूप घालायचंय. इथे मी 2 चमचे तूप शिल्लक ठेवले, ते आपण नंतर घालूया. सतत हलवत रवा बेसनाचा खमंग सुगंध येईपर्यंत, त्याचा रंग बदलेपर्यंत रवा बेसन भाजून घ्यायचे. 10 मिनिटं मी रवा बेसन भाजून घेतलं. बेसन रव्याचा मस्त सुगंध येतोय. आता शिल्लक राहिलेलं सगळं तूप मी यामध्ये घालते. रवा बेसनाला तूप सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. एकूण 20 ते 25 मिनिटं रवा बेसन भाजायला वेळ लागतो. तर पहा, रवा बेसन छान खमंग भाजून झालं. याचा रंग बदललाय, याला तूप सुटायला लागलं आहे. आता यामध्ये अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा किस घालायचा. तुम्ही ओलं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनटही वापरू शकता. 3-4 मिनिटं खोबरं बेसन रव्यासोबत परतून घ्यायचं, म्हणजे खोबरंही भाजलं जाईल. इथे मस्त रवा बेसन खोबरं भाजून झालंय. यात पाव कप मिल्क पावडर ऍड करायची. मिक्स करू. मिल्क पावडरमुळे छान माव्यासारखी टेस्ट येते बर्फीला. आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण एका ताटात काढून घेऊ. आता आपल्याला साखरेचा पाक करायचा आहे. त्यासाठी त्याच कढईत 1/2 कप म्हणजेच 1 कप आणि पाव कप साखर ऍड करायची. ही बर्फी गोडच छान लागते. यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं व साखर विरघळून घ्यायची. साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर पाकाला एक चांगली उकळी काढायची. आपल्याला या बर्फीसाठी एक तारी पाक करायचा आहे. थोडासा पाक चमच्याने घेऊन थंड केल्यानंतर 2 बोटांच्या मध्ये घेऊन पाहिल्यावर त्याची एक तार तयार झाली की पाक तयार आहे. आता गॅस बंद करायचा. यात अर्धा चमचा वेलची जायफळची पावडर घालायची आणि यामध्ये रवा बेसन खोबऱ्याचं मिश्रण घालून पटापट मिक्स करायचं, जेणेकरून सर्व साहित्य पाकामध्ये व्यवस्थित मिसळेल. ज्या ताटात किंवा ट्रेमध्ये बर्फी सेट करायची आहे ना, त्याला तूप लावून घ्यायचं. आता तुपाने ग्रीस केलेल्या ताटात हे मिश्रण ओतून चमच्याने दाबून एकसारखं करून घ्यायचे. वरून आवडीप्रमाणे काजू बदामाचे काप घालून हलकेसे दाबून घ्यायचे. आता 10 मिनिटं हे असंच ठेवायचं व 10 मिनिटांनंतर बर्फी व्यवस्थित सेट झाल्यावर सुरीच्या मदतीने आपल्याला आवडीनुसार चौकोनी किंवा डायमंड आकाराची बर्फी कापून घ्यायची आणि 1 ते 2 तास बर्फी सेट होण्यासाठी ठेवून देऊ. तयार आहे मस्त मऊ खुसखुशीत आणि अतिशय स्वादिष्ट रवा बेसन खोबऱ्याची बर्फी. रव्याचा खमंगपणा, बेसनाची चव आणि खोबऱ्याचा सुंदर स्वाद यामुळे ही बर्फी खायला खूपच छान लागते. तुम्ही ही बर्फी नक्की बनवून पहा. या नारळी पौर्णिमेला किंवा कोणत्याही सण समारंभासाठी काही गोड खावंसं वाटत असेल तेव्हा ही बर्फी बनवू शकता. खूपच चविष्ट लागते. आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत.